गाणं बंद करतो. काय झालंय, रात्री आपण वाघुलीला गेलो होतो. वाघुलीवरनं आलोय, आता बँकेत जायचंय. थोडी शासकीय कपातीची चलनं भरायला. मला आता की माहीत नाही बरं का, मी म्हणजे ऑफिसचे कामं सांगितली पाहिजे की नाही सांगितली पाहिजे या व्हिडिओमध्ये. पण शक्यतो इथून पुढे मी सांगण्याचं टाळलं, कारण काय ऑफिसची कामं आहेत, आपण आपल्या पद्धतीने करणार आहे. नाही नको, ठीक आहे. इथून पुढे आता एवढ्या वेळेस सांगितलं, ठीक आहे. परत ऑफिसची कामं नाही सांगत जाणार. ऑफिसच्या कामानिमित्त चाललो आहे एवढं सांगाल फक्त. तर काय करूया, जाऊया आपण आता जरा बँकेत जायचं आहे. बँकेत म्हणजे इथून कोरेगाववरून वाघुलीला जायचं आहे बँक ऑफ इंडियामध्ये. ते काम करून येऊया आणि नंतर मग परत आपले जे आहे ते काम कंटिन्यू करूया ऑफिसचं. तर चला जाऊया. आता काय झाले, या कामानं व्हिडिओ म्हणजे काढू का नको असं चालतं. तरी पण आता काय केलं, परत मी आपल्याला नाही का कंटिन्यू व्हिडिओ चालू केलेत. कुठेतरी आपल्या आठवणी सेव्ह राहावेत ह्या दृष्टीनं. म्हणजे पहिलं मी एक ठरवलं होतं की नाही का, आपण फक्त कुठंतरी फिरायला जर गेलं तिकडचेच व्हिडिओ म्हणजे तयार करायचे किंवा व्हिडिओ काढायचे आणि ते अपलोड करायचे. पण नाही का असं वाटतं की आत्ता मी ह्या वयात आहे, आत्ता मी व्हिडिओ तयार करू शकतो, बरोबर. ते मी अपलोड करू शकतो. कदाचित उद्या वय वाढलं, नाही व्हिडिओ काढता आले, नाही काही म्हणजे समजा मी व्हिडिओ एडिट नाही केले, नाही अपलोड केले, पण त्यावेळेस मी हे पाहू शकतो ना की मी ह्या वयात असताना मी अशाशी व्हिडिओ गेलतो, म्हणजे व्हिडिओ एडिट केलते, व्हिडिओ काय म्हणतात ते अपलोड केलते, किंवा मी इथे फिरायला गेलो होतो. जिथे मी फिरायला वगैरे गेलो होतो तिथले मी व्हिडिओ तयार केले, तिथले व्हिडिओ अपलोड केले. हेच मला नंतर न स्वतः म्हणतो ना, आता लांबचं कशाला, मी पाठीमागचे एक वर्षापूर्वीच मी फिरायला गेलो होतो, तर तिथले जे व्हिडिओ आहेत ना तेच व्हिडिओ मी मला एक कोणता किल्ला होता, तोरणा नाही कोणता, तोरणाच बघा. आता असं होतं, म्हणजे आत्ताच एक वर्षापूर्वीचं मला लक्षात राहत नाही मी कोणत्या किल्ल्यावरती गेलतो तिथला व्हिडिओ. पण त्यावर पावसाळ्यात गेलतो, तिथला व्हिडिओ खरोखर एक नंबर व्हिडिओ. म्हणजे ते जे क्षण आहेत ना ते मी आत्ता सुद्धा म्हणजे सांगू शकत नाही, एवढे भारी झाले ते. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपले एक व्हिडिओ काढायचे, त्या दृष्टीने ते आपले अपलोड करून ठेवायचे की आपल्या आठवणी कुठेतरी नंतर आपल्यालाच पाहायला होतील ह्या दृष्टीनं. हे सगळ्यात मेन म्हणजे. आणि अजून एक फॅक्ट काय होतं, मी सांगणं बरोबर आहे का नाही मला माहीत नाही, किंवा काय होतं काही ना पटायचं नाही ते. पण एक आहे, आपण ना बघा, तुम्ही असू द्या किंवा मी असू द्या, आपण काही 200 किंवा 400 वर्ष जगणार नाहीये. सगळ्यांचं आयुष्य 60-70 म्हणतो ना आपण, तसंच आहे. 60-70 लयतले 80, आणि आताच्या दृष्टीने आता 80-85 म्हणजे डोक्यावरून पाणी. त्या दृष्टीने मी विचार असा काय करतो की लक्षात एकच ठेवायचं, कोणाशीही वाईट वागायचं नाही. मुळात भांडण नावाचा प्रकार मला म्हणजे आता जे मला ओळखतात त्यांच्यासोबत त्यांनी पाहिलं असेल, मी कधी कोणासोबत भांडत नाही आणि मला भांडण आवडत पण नाही. कारण की एक, आणि कोणाविषयी मनात वैर किंवा आपण म्हणतो ना की असं सगळ्यात गोष्ट आत्ता 2026 चालले, 2070. एक मिनिट फोन कट करतो पहिला. काय होतं बघा, असे अचानक मध्ये फोन आला ना की अशी जे सांगण्याचं आहे ना ती लिंक तुटते. अरे आज गुरुवार नाही का, आज तर लय गर्दी असेल राव, शिट. ठीक आहे, चला जाऊ द्या. तर मला काय सांगायचं आहे की मी मनात कोणाविषयी नाही का असं म्हणजे मनात वैर धरत नाही किंवा कोणासोबत वाद घालत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट 2026 चालल्यात, बरोबर. 2026 समजा 2070 झाला पार. 2070ला 70 म्हणजे मी डोक्यावर पाणी जास्त सांगितलं, पण 70 पर जा, ज्यातले बऱ्यापैकी जे काही आहेत ना त्यातलं कोणी जिवंत असेल नसेल माहीत नाही. जे समजा आता 40-40 वयाचे आहेत, जे माझ्या वयाचे आहेत, ते तर कोणी नसेल समजा असे. त्या दृष्टीने मग आपण काय विचार करतो की अरे काय होतं, आत्ता कोणासोबत वाद धरून किंवा हे करून आपण 2070ला हे पृथ्वीवरतीच नसणार आहे, बरोबर की नाही. मग कोणासोबत वाद धरायचं आणि काय करायचंय, आलेला दिवस हा आपला आहे आणि आनंदात जगायचं, एवढंच फक्त डोक्यात आहे. फक्त त्यातून काय होतं, कधी कधी आपली चुकी नसताना जर कोणी विनाकारण बोललं ना की मग थोडंसं वाईट वाटतं. तसं काही कधी आपण नाही का मनात राग धरून कोणासोबत जगत नाही. शेवटी बघा, तुम्ही मग काय मी असू द्या, कोणी काय अमर नाही आहे, कधी ना कधी हे पृथ्वीवरून मरणारच आहे, आपण पृथ्वी सोडून जाणारच आहे. फक्त एकदा लक्षात ठेवायचं की बाबा तुम्ही चांगले राहा, मी चांगला राहतो, काही नाही सोबत नाहीत कोणी.
त्यामुळं चला जाऊ द्या. आता काय लई जास्त मी तुम्हाला व्याख्यान देत बसत नाही आहे, पण जे आपला हाय रिअल फॅक्ट माझ्या आयुष्यातला तो मी तुमच्या पुढे शेअर केला. त्यामुळं माझ्यासोबत म्हणण्यापेक्षा ना कुणासोबतच नका वाद घालत जाऊ, काय जाऊ द्या. त्या दृष्टीनं आपलं फक्त चांगलं राहा, त्याविषयी सोडून शक्यतो ज्या ठिकाणी ज्या सोडता येईल त्या ठिकाणी सोडून द्या. चला जाऊ द्या. आपण काय केलंय, कोरेगावात आलोय, इथलं कोरेगावातलं काम करून घेऊ आणि मग परत असंच तुमच्याशी बोलेल मी परत एकदा. काय या शर्ट घातला असला हा कलर घेताना मला कळलं नाही, मी काय तिथं शर्ट उचकून पाहिलं नाही. आणि नंतर मग ज्यावेळेस हे केलं का घरी आल्यावरती पाहिलं तर ते पार असला कसला कलर निघाला. कलर चांगला आहे पण हे कापर थोडंसं सिल्की टाईप आहे, त्यामुळे ते मला सूट व्हायला. मग आधीचा कलर सावळा आणि त्यात अजून हे घातल्यामुळे दिसतोय तसा अजून सावळा, तशातला प्रकार झाला. तर त्यामुळे चला जाऊ द्या, ठेवतो आता मी माझं काम थोडंसं उरकून घेतो. A few minutes later. चला आले तशी 2 मिनटं ना. तिथं आपण इथे आलो आहे कशात, आपल्या वाघुलीचं स्टार बाजार नाही का, तिथं स्टार बाजारमधून आपण काय करूया, थोडीशी खरेदी करूया आणि 5 मिनटात इथून निघूया. जायचं आहे आपल्याला. काय काय खरेदी केली ती दाखवते 1 मिनटं. ही आपण खरेदी केली खाऊ, अजून बाकीचं पण खाऊ खरेदी करायचं आहे, तो खरेदी करूया आणि मग निघूया. आता काय आलं त्यामुळे थोडंसं मला वाटलं तर परफ्यूम वगैरे पाहू गाडीमध्ये, ते काय भेटत नाही. तरी पण मला वाटतं एकदा ठीक आहे चला नाही जाऊ दे. चला चॉकलेट्स वगैरे बरंच घेतलं आहे, खाऊच घेतलं आहे सगळं, बाकी दुसरं काही नाही. काय ट्रॉली लावली मध्ये रे कोणी अशी नारसाळ्या बाजूला काढायची की. चल अजून काय लागणार आहे आपल्याला, पाणी बॉटल नको, परफ्यूम संपलाय आपला, परफ्यूम घेतला पाहिजे. कोणता आहे तर नाही तर हां इथं आहेत मिनटात थांबायला. कोणत्या चांगला परफ्यूम पाहतो. टिप 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 निघूया. टिकटॅक घेऊ आहे, टिकटॅक चांगले ऑरेंज का मिंट. मिंट जाऊ दे. A few moments later. माईक घरी राहिलाय, मला आवाज येईल का नाही माहीत नाही, पण चला जाऊ द्या. आता आपली खरेदी चला पलीकडे जायचं आपल्याला. मोबाईल ठेवून पलीकडे जातो. नाही काय आलं, त्या ट्रॅफिकमध्ये खूप गुंतलो होतो. अरे AC लावला. हा काय आलं, इतकी ट्रॅफिक झाली तिथं ना, म्हणलं आता काही इथनं सुटत नाही लवकर, योगाने लवकर सुटलो. स्टेट बँक इथं आहे नाही का, पाठीमागे मला एक जण विचारत होता, मला म्हटलं स्टेट बँक कुठे आहे. तर चला काय आलंय, थोडासा सीट बेल्ट लावतो. 2 वाजले, भूक लागली आता. ओके चला आता घरी जाऊ, जेवण करू. पहिलं जेवण नाही केलं, 2 वाजून गेलेत. थोडंसं परत स्टेट बँकेत जायला लागेल. चला चला 1 मिनिट तुम्हाला फ्रंटचा व्ह्यू दाखवतो. अरे मोबाईल तिरका झालाय आपला जरा, व्ह्यू पण तुम्हाला तिरका दिसत असेल. काय बाबा हे कशाला आडवा चाललाय, बाजूला होत नाही. अरे चला रे बाबा हो, होण्या कामाचं बसले डौलात आणि खुद खुद हसते गालात. मोबाईल चढ करतो ना, आता थोडंसं बरं वाटते. 20 minutes later.
काय रे, मी घरी आलो, जेवण केलं आणि जर थोडंसं 1-2-3 व्हिडिओ पाहत बसलो होतो. तेवढ्यात मला बाहेर एक गोष्ट दिसली. इथे नाही, चिव आहे, चिव चिव तिथे पडेल चपाती खाती पहा. हां, असं धरतो म्हणजे व्यवस्थित दिसेल नाही का. आपण म्हणतो की नाही का, जो चोची देतो तो दाना देतो, तसं आहे. जो तो आपापल्या नशिबातले येऊन कुठं ना कुठं कसं ना कसं खात असतो पहा. म्हणजे आता आपण विचार तरी केला असेल का की हे येईल आणि असं असं खाईल म्हणून. की आपली अशीच चपाती पडली असेल, ती चिमेल टाकली असेल, चिमेल नाही खाल्ली, पडली तशीच. ती माऊच म्हणतो, ती चिव येऊन बरोबर चपाती खाते आता तिथं. चला तिला आपलं खाऊ दे तिचं खाणं. आपण आपला दोन व्हिडिओ पाहूया बघा. 1-2 मिनटं असं पाहतो तुम्ही. It goes in such terrains, you need a torquey diesel. आपण काय केलं माहिती आहे का? अरे हा टी शर्ट घालच राहिला नाही का, तू तिकडे पडला तो तिकडेच राहिला. काय केलं जे मग अशी आपण काय आणलं तुम्हाला ते दाखवतो 1 मिनटं. आपण मग अशी 0.5 घेतो. हा खाऊ खायला खाऊ. ओके हां हे ओके, ह्यामध्ये ना चॉकलेट्स आणलेत, पार्लेचे चॉकलेट आहेत. कुठं फिरायला गेले की आपल्या खाण्यासाठी तो वरती ठेवतो. दुसरं काय आहेत, हे काय आहे, बिंगो टेडेमेडे. बिंगो टेडेमेडे नंतर हे टाटाची हर्बल टूथपेस्ट. अरे हा फिल्मी ठेवायचं राहिलं यार माझं तिथे आहे. नंतर हे ड्राय फ्रूट्स आहेत. अजून काय आहेत, चॉकलेट. अरे हां हे कोणते, टाटा हनी. ओके, हे काय आहे, हे परफ्यूम आहे. हा परफ्यूम इथे ठेवतो. बाकी दुसरं काय आहे, मॅगी. आपली मॅगी बनवते का? होय रे, मॅगी बनवते का? मॅगी एक बनव ना, 2 पॅकेट आणलेत मी. हे काय, टिकटॅक. ओके, हे टिकटॅक गाडीत ठेवायचं. हे काय आहे, हे बिस्किटचे पुढे आहेत. आपण समजा कुठं काय म्हणतात सिग्नल वगैरे थांबलं ना, तिथं कोणी जर आपलं आलं पैसे मागायला त्यावेळेस त्यांना देण्यासाठीचे हे बिस्किट पुढे. ओके, हे बाजू हे आपले का होतं, कुठं गेलं ना फिरायला वगैरे तरी ठीक आहे. बघू जर कमी पडले ह्या देऊ त्यांना म्हणून ते आहेत. ओके, चालतं. हे बाकीचं ठेवून देऊया सगळं. आता थोड्या वेळाने मॅच लागेल, इंडिया वर्सेस इंग्लंड मॅच पाहू. Tomorrow for sure. जय शिवराय, जय शंभूराजे. तिथीप्रमाणे आजची ही शिवजयंती आपण आत्ता वडूला चाललो आहे. श्री क्षेत्र वडू बुद्रुक इथून आपल्याला ज्योत घेऊन यायचं आहे. बरेच म्हणजे आपल्या गावातील सर्वजण पुढे गेलेत. आता 7:30 वाजलेत, मलाच उशीर झाला आहे. तरी पण चला आता काय करूया, जास्त काही बोलत पाहणे बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट ज्योताने जाऊया. सूर्य असं चमकतो की मला कॅमेरासुद्धा पाहावत नाही. चला डायरेक्ट जाऊया. आपल्या वॅगनरला म्हणजे वॅगीला घेण्यापेक्षा आपली स्कूटीला घेऊन जाऊया आपण. चला 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 चला, उशीर झाला. चला. 20 minutes later.
कुठून आणलं का रे कुठून? सुरुवात करूया. सर्वांनी खऱ्या आवाजात सोबतच घेऊया प्रेरणा मंत्र. धर्मासाठी झुंजावे, झुंजून योद्धांची मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. देशद्रोही तितके कृत्ये मारो निघालावे फलिते. देवदास पाहती फक्ते यदर्थी संशयो नाही. देवमस्तकी धरावा अवधार कल्लोळ करावा. मुलुक बळवावा की बुडवावा. धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. दरबारी जन्माला आला साखेकरी. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी. जो बाळा जो रे जो. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी. जो बाळा जो रे जो. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी. जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी चला मंदिरी. A few moments later. म्हणजे त्यांना घरातूनच जशी शिकवण होती आपण तसं घरातून ती शिकवण दिली पाहिजे. सांगली सातारा कोल्हापूर भागात जेव्हा सीमेवरती एक आता The very next evening. चला आपण काय करूया आत्ता. फ्रंट कॅमेरा ऑन केला बरं का. कसं दिसते काय माहीत नाही. चला आपण काय करू आता वरती शिवजयंतीला जाऊया. दिसलेत का बरं बघ वर सगळी वर दिसतात का तिकडनं सगळी. कसं केलं आहे का असं उंच केलं ना त्याला. हा ना हा ना
याच थोडंसं उंच केलं बघा असं इकडे पोरांना दिसण्यासाठी. हा शिव दादा